सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेवर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करणाऱ्या इतिहास विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर संदेश वाघ तसेच आंबेडकरी इतिहासीय काँग्रेसचे सचिव डॉक्टर संतोष बनसोड यांचे मी मनापासून अभिनंदन करते, कारण त्या दोघांमुळेच आम्हाला आंबेडकरांच्या विचाराची मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा देते. सर्वप्रथम भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी वंदन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा मुरलीधर खडके कडू, समाजशास्त्र विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ येथे कार्यरत आहे. माझा आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या विकासातील योगदान. हा विषय घेण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपणापर्यंत पोहोचवता येईल आणि ही संधी मला आयोजकांनी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिशास्त्रज्ञ, समाज सुधारक, प्रख्यात जाणकार, स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य म्हणून त्यांची ओळख आहे. पण माझ्या मते भारतरत्न या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख दडलेली आहे. भारताचे कायदामंत्री, न्यायमंत्री तसेच भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि अतिशय तत्परतेने हे कार्य त्यांनी पार पाडलेले आहे. भारतीय समाजात स्त्रीला फार मोठे स्थान आहे. बाबासाहेबांनी स्त्री उन्नतीसाठी केलेले कार्य महान आहे. स्त्रीमुक्तीची तात्विक पार्श्वभूमी आपल्या देशात गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, राजाराम मोहन रॉय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली. आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री सुधारणेचा, स्त्रीमुक्तीचा पाठपुरावा केला. स्त्रीला सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही सन्मानाने व स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीशिवाय होऊ शकत नाही. स्त्रियांच्या विकासाशिवाय कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा विकास होणे शक्यच नाही, असे डॉक्टर बाबासाहेबांचे नेहमीच मत होते आणि त्यानुसारच त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. या तत्वामध्ये महिलांचा विकास कुठेतरी दडलेला आहे. अनेक परिषदांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या स्त्री शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र प्रयत्न केले. पत्नी ही सहचारिणी आहे, गुलाम नाही आहे, असे ते सतत लोकांच्या मनावर बिंबवित. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, लग्नानंतरही पत्नी पुरुषाची समान अधिकारी असली पाहिजे. ती नवऱ्याची गुलाम नको आणि मुलगा आणि मुलगी यामध्ये कधीही भेद करू नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि ते प्रत्येक परिषदांमधून, संमेलनांमधून सगळ्या जनतेला संबोधित करीत असत. गुलामी ही कोणतीही असो, पण ती वाईटच. डॉक्टर बाबासाहेबांनी स्त्रीमुक्तीसाठी अहोरात्र प्रयत्न केले, म्हणूनच त्यांना स्त्रीमुक्तीचे जनक सुद्धा म्हटलेले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, प्रजा, प्रज्ञा याबरोबरच त्यांनी स्त्री तत्वाला फार महत्त्व दिलेले आहे. समाज परिवर्तनाच्या चळवळीत स्त्रीने नैतिकदृष्ट्या प्रबळ आणि सबळ झाले पाहिजे असा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. स्त्रियांच्या उद्धाराची कल्पना कोणी मांडली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्त्रियांमधील आत्मविश्वास कोणी वाढविला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच. स्त्रियांच्या मनातील न्यूनगंड
काढून टाकण्याचा आणि निपटून काढण्याचा प्रयत्न केला तो आमच्या बाबासाहेबांनी. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी सज्ज कोणी केले स्त्रियांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्त्रियांमध्ये स्वसामर्थ्याची जाणीव निर्माण केली. बाबासाहेबांनी स्त्रियांना आज धार्मिक, शैक्षणिक अधिकार मिळवून देऊन त्यांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक नव्हे तर राजकीय गुलामगिरीतून सुद्धा मुक्त केले आहे. स्त्रियांना चूल आणि मूल याही पदी काहीतरी विश्व आहे, त्यांचे वेगळे काहीतरी याही पलीकडे अस्तित्व आहे, याची जाणीव जर कोणी करून दिली असेल तर ते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. हिंदू कोड बिल. हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांच्या हक्काचा अधिकार आहे. स्त्रियांनी त्या काळामध्ये स्त्रियांना घटस्फोट घेता येत नव्हता. स्त्रियांना मुलगी दत्तक घेता येत नव्हती. पतीच्या मालमत्तेत पत्नीला कुठेही अधिकार नव्हता. स्त्री पुरुष समानतेचा हक्क तो दूरवर नव्हता आणि स्त्रीचं शिक्षणापासून नेहमीच वंचितच होती. त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनविले. संपत्तीमध्ये स्त्रियांना वाटा मिळणार नाही तोवर स्त्रियांना गुलामीच पत्करावी लागेल, त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिलामध्ये तशी तरतूद केली. परंतु हे बिल पूर्णपणे काही मंजूर झाले नाही. हिंदू कोड बिल बनविले स्त्रियांच्या उत्थानासाठी. त्यांनी एक जाहीरनामा हिंदू कोड बिलाच्या स्वरूपात सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांसाठी उपकारक आणि क्रांतिकारक पावले उचलली हे मात्र नक्की. भारतीय स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल झाला तो हिंदू कोड बिलामुळे. हिंदू कोड बिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय काबाड कष्ट खूप मेहनत करून बनविले होते, कारण हे हिंदू कोड बिल म्हणजे स्त्रियांच्या अस्मितेचा मोठा प्रश्न होता. स्त्रियांना कायद्याद्वारे हक्क, अधिकार, दर्जा, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिले होते आणि हे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा अहोरात्र प्रयत्न केला. वेगवेगळ्या घटकांशी निगडीत हे कोड बिल होते आणि यामध्ये एकूण 7 घटक समाविष्ट केले होते. त्यापैकी पहिला घटक, जी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मृत पावली असेल तर अशा मृत व्यक्तीच्या मालमत्तेवरच्या हक्काबाबत. दुसरा होता मृतांचा वारसदार ठरविण्यात अधिकार. तिसरा होता महिलांना पोटगी मिळणे. चौथा होता विवाह. पाचवा घटस्फोट देणे आणि 6वा दत्तक विधान आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे पालकत्व. हे 7ही विषय स्त्रियांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते, कारण हे 7 घटक म्हणजे आजच्या स्थितीमध्ये स्त्रीमुक्ती चळवळ जिंकली अशा पद्धतीचे हे 7 घटक होते. परंतु या 7 घटकांसहित बिल काही मंजूर झालेलं नव्हतं. महिलांचे जे सक्षमीकरण आहे या 7ही घटकांमध्ये समाविष्ट असो, मग ते सामाजिक असो, आर्थिक असो, सांस्कृतिक असो की मानसिक सक्षमीकरण, या हिंदू कोड बिलामध्ये महिलांचे सक्षमीकरण कुठेतरी मला दडलेले वाटते. हिंदू कोड बिल संमत व्हावे यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी एका योद्ध्याची भूमिका बजावली. ते एकटेच लढत होते, ते एकटेच पाठपुरावा करत होते, कारण त्या काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरण हा विषय कुठेही निदर्शनास येत नव्हता आणि महिलांना हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी झटते हे काही सगळ्यांच्या पसनी पडणारं काही काम नव्हतं. परंतु दुर्दैवाने या 7 घटकांपैकी 4 कर्मेच मंजूर झाले. त्यामुळे 27 सप्टेंबर 1951 मध्ये कायदा मंत्रीपदाचा डॉक्टर बाबासाहेबांनी राजीनामा दिला. म्हणजेच मला सांगावंसं वाटतं की महिलांच्या अधिकारासाठी, महिलांच्या अस्मितेसाठी, स्त्रियांच्या अनेक प्रकारच्या विकासासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न या 7 घटकांमध्ये समाविष्ट होते. परंतु ते 7ही कलमे मंजूर न झाल्यामुळे त्यांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि कायदा मंत्रीपद हे फार महत्वाचं पद होतं. आज आपण पाहतो की विधिमंडळामध्ये महिलांविषयी अनेक आरक्षणात्मक धोरणं सांगितले जातात, मांडले जातात. त्याला कैक कालावधी लागतो 8-10 वर्ष.
पण मला असं नाही वाटत की कुठल्या मंत्र्यांनी आज हे बिल मंजूर नाही झाले बा महिलांचं म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणून हे धाडस कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि हे धाडस तेच करू शकतात. बाबासाहेबांचे कष्ट मात्र निरर्थक गेलेले नाहीत. कारण हिंदू कोड बिलाचे 4 वेगवेगळे भाग करून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1955 मध्ये हे बिल 4 कलमांमध्ये कायद्याच्या स्वरूपात मंजूर करून घेतले. त्यातला पहिला कायदा होता हिंदू विवाह कायदा, दुसरा होता हिंदू वारसा हक्क कायदा, आणि तिसरा होता हिंदू पालकत्व कायदा, आणि चौथा होता हिंदू दत्तक व पोटगी कायदा. हे 4 कायदे मंजूर झाले. ही फार जमेची बाजू होती महिलांसाठी. पुढे काही कालावधीनंतर अनेक कायदे आले महिलांसाठी, जसे संपत्तीमध्ये वाटा, गर्भवती महिलेला पगारी 6 महिन्याची रजा. हे कायदे मंजूर झाले, पण त्यासाठी बराच कालावधी लागला. आणि आज तर आपण बघतोच आहे, कौटुंबिक हिंसाचार 2005चा कायदा, हुंडा निर्मूलन कायदा, महिला धोरण कायदा, त्यानंतर अत्यंत महत्वाचा अलीकडे मंजूर झालेला कायदा म्हणजे पॉक्सो कायदा आहे. तो अल्पवयीन मुलींवर होणारे जे अत्याचार आहे त्यासाठी अंमलात आलेला कायदा आहे. असे प्रभावी कायद्यांचं संरक्षण अलीकडे महिलांना भरभक्कमपणे मिळालेलं आहे, आणि या कायद्यामुळे ती एक प्रकारे तिला जगण्याची, तिला माणूस म्हणून जगण्याची, तिला विकासाची संधी मिळत आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना बाबासाहेबांनी समानतेचा हक्क, अधिकार, शिक्षणाच्या संधी दिल्या. स्त्री त्यामुळे आज जागृत झालेली आहे. आज कुटुंबाचे स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान रूपी आधारस्तंभ आहे. एक प्रकारे या कायद्यामुळे स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला दिसतो आहे. हे कायदे म्हणजे कायद्याच्या इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊलच म्हणावं लागेल. म्हणूनच महिलांच्या विकासात मला वाटतं बाबासाहेबांसारखं मोठं योगदान कुणाचंही नाही. डॉक्टर बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल जर त्यावेळेस सरसकट मंजूर झालं असतं तर आजची स्त्रियांची परिस्थिती कदाचित आपल्याला वेगळी पाहावयास मिळाली असती. जी अन्याय, विषमता, जातीय विषमता नष्ट होऊन आजच्या स्थितीमध्ये भारत हे एक बलशाली राष्ट्र बनलेले आपल्याला पाहावयास नक्कीच मिळाले असते. मला योगदानाबद्दल सांगताना डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोललेच पाहिजे. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार हा स्त्रियांच्या विकासाचा मुख्य पाया आहे. भारतीय संविधानात महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत कल्याणकारी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री शिक्षणाचे प्रमाण वाढले, तरी सुद्धा आर्थिक राजकीय जीवनात अपेक्षित असा काही सहभाग महिलांचा वाढलेला मला तरी दिसत नाही. कौटुंबिक असुरक्षितता, सामाजिक असुरक्षितता, दैनंदिन अन्य सुविधांचा अभाव याचा परिणाम महिलांच्या विकासावर झालेला आपल्याला दिसतो. भारतीय संविधानात महिलांना सर्व सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे असे नमूद केलेले आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो तेव्हा असं दिसते की ह्या विकासाच्या संधी अजूनही तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचल्याच नाही किंवा त्यांना याचे ज्ञानही नाही. समाजातील सर्व प्रकारच्या संस्थांवर पुरुष वर्गांचे वैचारिक वर्चस्व आणि नियंत्रण असल्यामुळे महिलांसाठी घटनात्मक तरतुदी जरी बनलेल्या दिसतात तरी सुद्धा त्यामध्ये त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. म्हणून त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणात नेहमीच बाधा निर्माण होत आहे. धर्म असो, वंश असो, जात असो, लिंग असो, जन्मस्थान असो, यावर भेदभाव केला जाणार नाही अशी तरतूद मात्र संविधानात केली आहे. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो तेव्हा तसे काहीही दिसून येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे जगभर कौतुक केले जाते. त्यांच्या संविधानाचा सन्मानही अनेक राष्ट्रांमध्ये केला जातो. अलीकडेच बराक ओबामा जेव्हा भारतामध्ये दौऱ्यावर आले होते तेव्हा माननीय छगनरावजी भुजबळ यांनी त्यांना ज्योतिबा फुलेंचे समग्र वाङ्मय आणि भारतीय संविधानाची पुस्तक प्रत त्यांना दिली. तर त्या व्यक्तीने काय करावं, सर्वात पहिले त्यांना नतमस्तक होऊन नमस्कार केला दोन्ही पुस्तकांना. एवढा सन्मान इतर राष्ट्रांमध्ये भारतीय संविधानाचा केला जातो. म्हणून संविधानाचा जागर सारखे कार्यक्रम होणे फार गरजेचे आहे. त्यामुळे घराघरापर्यंत, समाजापर्यंत संविधान काय आहे हे आपल्याला पाहायला मिळेल आणि संविधानामध्ये काय
आपल्याला विकासाच्या संधी दिलेल्या आहे हेही स्वतः वाचावयास मिळेल. डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्माविषयी सांगावयाचं झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी व देशातील अत्यंत महत्वाची जर कोणती गोष्ट केली असेल तर ती म्हणजे बौद्ध धम्माचा स्वीकार होय. बुद्ध, धम्म, संघ या तीन रत्नांमुळे व्यक्ती श्रेष्ठ जीवन जगू शकतो याची खात्री त्यांना होती. त्यांनी बौद्ध भिक्षूंकडून बुद्ध, धम्म व संघ या तीन रत्नांचे शरणस्थान स्वीकारले. धर्मांतराबाबत डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, धर्मांतर हा काही मौजेचा विषय नाही. धर्मांतर ही एक प्रतिज्ञा आहे आणि त्या प्रतिज्ञेला बद्ध असणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस फक्त बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला नव्हता, तर लाखो अनुयायांनी आंबेडकरांसोबतच बौद्ध धर्म स्वीकारला होता. कारण कुठेतरी बाबासाहेबांना माहिती होते की बौद्ध धर्म सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणून त्यांनी सर्वप्रथम स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला आणि या बौद्ध धर्माच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासाचे, समाज सुधारणेचे कार्य पुढे नेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या विकासात फार मोलाचे स्थान आहे. या प्रेरणादायी विचारांमुळे अनेकांवर परिणाम झाले आणि अनेक विकासाच्या, समाज सुधारणेच्या या चळवळीमध्ये महिला सुद्धा उतरलेल्या आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, मुला मुलींमध्ये भेद करू नका. शिक्षण हा महिलांचा दागिना आहे. आज स्त्रीशिवाय पुरुष आणि पुरुषांशिवाय स्त्री असे गणित न मांडता मला असं वाटते स्त्री बरोबर पुरुष असे गणित आपण आता तरी मांडायला पाहिजे आणि ही काळाची खरी गरज आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार नक्कीच प्रेरणादायी तर आहेच, पण आधारशिला सुद्धा नक्कीच बनू शकता अशी मला खात्री वाटते. कारण बाबासाहेबांच्या योगदानामुळे महिलांना आज हक्काची, आपल्या अधिकाराची जाणीव झालेली आहे. कारण स्त्री ही पुढील पिढीची निर्माती आहे, याचे भान आपण सर्वांनी आज समाजातील सर्व घटकांनी ठेवायला पाहिजे. महाड येथील स्त्रियांच्या परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर साहेब फार मार्मिक बोलले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मार्मिक बोलले होते. घरातील अडचणी ज्याप्रमाणे स्त्री पुरुष मिळून सोडवितात, त्याचप्रमाणे समाजातील अडचणी सुद्धा स्त्री पुरुषांनी मिळून सोडविल्या तर समाजाचा विकास लवकर होईल. तुम्ही जुन्या चालीरीती सोडून द्या, चांगलं राहा, शिक्षण घ्या. शिक्षणामुळे माणूस बनण्याची संधीमध्ये चांगले विचार आपल्यामध्ये निर्भीड होतात. आपण निर्भीडपणे वागू शकतो आणि स्त्रिया तर ह्या गृहलक्ष्मीच आहात. आपल्याला गृहलक्ष्मी म्हणून पुढली पिढी घडवायची आहे. म्हणून मुलींना शिक्षण देणे हे आपलं कार्य आहे. आपण मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रेरित, स्वतःच्या मुलींबरोबरच इतरांच्याही मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करावे, त्यांना प्रभावित करावे आणि त्यांना शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी पुरेपूर आपण आज काम करायला पाहिजे. पुरुष कार्यकर्ता घरातील महिलेला सोबत घेऊन आल्याशिवाय कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही असा बाबासाहेबांनी नेहमीच नियम बनविला होता आणि त्याचे काटेकोरपणे पालनही केले जात होते. त्यामागे एकच त्यांचा उद्देश होता की जे काही संबोधन आहे ते नुसत्या पुरुषांनीच का ऐकावे, महिलांच्याही कानावर ते संबोधन पडायला पाहिजे. यासाठी त्यांनी प्रत्येक पुरुषाला असा काटेकोर नियम पाळून दिला की या सभेला जर तुम्हाला यायचं असेल तर सोबत आपल्या स्त्रियांना, पत्नीला घेऊन येणे गरजेचे आहे आणि याचे नियम पुरुष वर्ग त्या सभेच्या काळामध्ये काटेकोरपणे पाळतही होते. त्यामुळे महिला सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये हिरिरीने सहभागी व्हायला लागल्या होत्या. आज आपण सर्वांनाच बाबासाहेबांचा आदर्श घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांचा आदर्श घेतला तर स्त्री पुरुष समानतेची चळवळ खऱ्या अर्थाने गतिमान होईल, यात शंकाच नाही. स्त्री मुक्तीसाठी डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला तोड नाही याची कायम जाणीव आम्हा स्त्रियांना असणे आज गरजेची आहे. कारण समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांची स्थिती आणि गती यावर ठरत असते. म्हणून महिला शिकल्या पाहिजे, शिकून सवरून मोठ्या झाल्या पाहिजे आणि त्यांना विकासाच्या विविध संधी मिळाल्या पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केलेले दिसतात. आज स्त्रिया बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे
सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. नुसतीच उत्तुंग भरारी घेतलेली नाही आहे, तर त्यांना त्या पद्धतीचे यशही मिळत आहे. काही ठिकाणी तर महिला अधिकारी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पुरुषांपेक्षाही अतिशय चांगले उत्तम असे काम करताना आपल्याला दिसत आहे. आणि ही संधी आपल्याला कुणामुळे मिळालेली आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. इतर महिलांचंच काय म्हणावं, मी सुद्धा आज या व्याख्यानासाठी जी उभी आहे ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांमुळेच आज तुमच्यासमोर 2 शब्द बोलण्याची माझ्यामध्ये ताकद आलेली आहे. आणि ते 2 शब्द मला आवडले, पटले, म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचवायसाठी मी या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेले आहे. आजची महिला परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे झेप घेत आहे. फक्त तिला कशाची गरज आहे? कॅपॅसिटी, कॅपिटल, कॉन्फिडन्स आणि कॅरेक्टर. सरकार आपण आहोत महिलांनो. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, नोकरी, सकस आहार, पर्यावरण, न्याय, आत्मसन्मान, विकासाच्या सुविधा ह्या आपल्यासाठीच आहेत. या सुविधांचा लाभ घेणे हा आपला हक्क आणि अधिकार आहे. या सुविधांचे व्यवस्थापन प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे आणि या व्यवस्थापनामध्ये प्रत्येक स्त्री ही सहभागी झाली पाहिजे. तेव्हा शासन दरबारी आपल्याला पूर्ण अधिकाराची जाणीव होईल आणि आपल्याला हक्क मिळाले आहे या हिरिरीने आपणही अधिकारासाठी लढण्यासाठी तयार राहू, सज्ज राहू, असे मला कुठेतरी वाटते. बाबासाहेब नेहमीच स्त्री पुरुष समानतेवर भर देत. हुंड्याची प्रथा असो, मुला मुलींमधील भेद असतो, स्त्री शिक्षण असो, यावर त्यांनी अनेक भाष्य केले. भाष्य केलून थांबले नाही, तर ग्रंथरूपाने सुद्धा त्यांनी लेखनही केलेले आहे. म्हणून त्यावर अधिक भाष्य न करता या काव्यातूनच मी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. समानता के स्थित ही समाज हमें चाहिए, समानता के स्थित ही समाज हमें चाहिए, जितना पुरुष मुक्त है उतनी स्त्री भी चाहिए, जितना पुरुष मुक्त है उतनी स्त्री भी चाहिए. डिग्रियां हासिल करने बेटा भेजा अमेरिका, डिग्रियां हासिल करने बेटा भेजा अमेरिका, मेडिकल की फीस बढ़ते बंद पड़ना बेटी का, मेडिकल की फीस बढ़ते बंद पड़ना बेटी का, समानता के स्थित ही समाज हमें चाहिए, जितना पुरुष मुक्त है उतनी स्त्री भी चाहिए. देखो बात शादी की क्यों दिखाते लड़कियां, देखो बात शादी की क्यों दिखाते लड़कियां, सजा के सबके सामने पेश करते पुतलियां, सजा के सबके सामने पेश करते पुतलियां. ये 2 मिनट की पेशगी बंद होनी चाहिए, ये 2 मिनट की पेशगी बंद होनी चाहिए. समानता के स्थित ही समाज हमें चाहिए, जितना पुरुष मुक्त है उतनी स्त्री भी चाहिए. आणि या गोष्टींचा विरोध होता या काव्यरूपी पंक्तीतून मी आपणापर्यंत पोहोचवायचा केला की हुंडा घेऊ नका, हुंडा देऊ नका, त्यानंतर स्त्री मुला मुलींमध्ये भेद करू नका, शिक्षणामध्ये असो की कुठल्याही परिस्थितीमध्ये असा मुलगा मुलीला समान अधिकार आहे याची जाणीव परोपरी बाबासाहेबांनी आपल्याला करून दिलेली आहे. आणखी मला एवढं सांगावंसं वाटतं या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने की महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाच विचारधारेचे होते. डॉक्टर बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या विकासासाठी सतत कार्य केलेले आपल्याला दिसते. स्त्रियांच्या उत्थानासाठी स्वतःचे घरदार सोडून त्यांनी कृतिशील कार्य केलेले आहे. स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक सुधारणात्मक चळवळी राबविल्या आहेत. अनेक लोकांच्या सहभाग घेऊन त्यांनी स्त्रियांची शिक्षणाची वाट मोकळी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आणि त्यांची एक कृतिशील विचार म्हणजे कुठलेही चांगलं कार्य हे आपल्या कुटुंबापासून सुरू केलं पाहिजे, याचा मला अभिमान वाटतो. म्हणून त्यांनी सर्वप्रथम आपल्या सुविद्य पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले, त्यांना शिक्षित केले, त्यांना शिक्षिका केले. आणि सावित्रीबाई सुद्धा तेवढ्याच हिरिरीने ज्योतिबा फुलेंच्या कार्याला सतत येत होत्या, त्यांचा सहभाग होता. त्यांनी कुठेही आडपडदा न ठेवता क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या कार्याला साथ दिलेली आहे. आणि हे कार्य आहे
शेतकऱ्यांची स्थिती असो, विधवांचा प्रश्न असो, बालविवाह असो, काशीबाई सारखे उदाहरणांचं आपण वाचन केलेलं आहे. शेतकऱ्यांचा असो, सत्यधर्म, असे कितीतरी ग्रंथ आहेत ज्योतिबा फुलेंचे आणि त्यांच्या कार्याला तर तोडच नाही. या कार्याची कुठेतरी बाबासाहेबांना जाणीव झाली होती. त्यांच्या कार्याचा डॉक्टर बाबासाहेब सतत आदर करीत. महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य, मी तर म्हणेल अपूर्ण राहिलेलं कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी पूर्ण केलेले आहे. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलेले आहे आणि त्याची फलश्रुती आज आपणास पाहायला मिळत आहे. आजची स्त्री आव्हान स्वीकारणारी आहे, कारण राज्यघटनेने स्त्रियांना अधिकार दिलेला आहे आणि मुख्य म्हणजे नुसताच अधिकार नाही तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारामुळे आज स्त्रिया योग्य दिशेने वाटचाल करतानाही दिसत आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आपण वाचायला पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याही पलीकडे जाऊन मी या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने म्हणे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकी मोठी प्रचंड अशी ग्रंथसंपदा लिहून ठेवलेली आहे, पण आपल्याला वाचावयास वेळ नाही आहे. तेव्हा सर्वांनी या ग्रंथसंपदेचं वाचन करावे. म्हणून हे ग्रंथ वाचताना मला असं म्हणावंसं वाटते की ग्रंथ वाचाल तर आम्ही वाचू, म्हणून म्हणेल की वाचाल तर वाचाल असं या ठिकाणी म्हणावंसं वाटते. आणि हे ग्रंथ सततच आमच्या कार्याला प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात. आजच्या ज्या काही घडामोडी आहे त्याच्यावरचे जे काही नियंत्रण आलेलं आहे त्याला एक विकासाची दिशा देण्याचं काम मात्र डॉक्टर बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार नक्कीच करतात. आणि महिलांसाठी तर योगदान खूप मोठं आहे, त्याला मोलच नाही आहे. अत्यंत मोलाचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. शेवटी महिलांच्या विकासात डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान फार मोलाचे असंच मी म्हणेन. आणि जाता जाता या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने एवढंच सांगेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घ्या विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घ्या विचार. अडाणी महिलांना करा हुशार, अडाणी महिलांना करा हुशार. नुसती आश्वासने देऊ नका, नुसती आश्वासने देऊ नका. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना कलंक लावू नका, डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना कलंक लावू नका. जाता जाता एवढंच म्हणे की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे प्रेरणादायी ठरणारे आहे. आयोजकांनी मला या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेबांचे विचार मांडण्याची संधी दिली, त्यामुळे त्यांचे शतशः आभारी आहे. धन्यवाद.